नमस्कार. माझं नाव आहे अनुराधा भिडे. मी मागचे काही दिवस व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबवरती, तुम्ही बघत असालच. मी डॉक्टर बाक फ्लॉवर रेमेडीचे क्लासेस घेते, जे मनाच्या संबंधित आहे. आता जगामध्ये वाढलेले ताणतणाव आणि कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींनी येणारा ताण कसा मॅनेज करावा हे डॉक्टर बाक यांनी त्यांच्या पुष्पौषधींमधून दाखवून दिलं आहे. जगभरात त्याचा प्रसार होत आहे. मागच्या काही वर्षात अधिक प्रसार होत आहे. डॉक्टर बाक यांचं असं म्हणणं आहे की स्वतःला माणूस जेवढा ओळखू शकतो तेवढं दुसरं कोणी ओळखू शकत नाही. म्हणून स्वतःच्या मनाचा अभ्यास करा आणि पुष्पौषधी घ्या. अर्थात खूप त्रास असेल तर योग्य त्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहेच. तर डॉक्टर बाक यांचा मूळ हेतू होता तो या औषधांचा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी उपयोग करावा. आणि अर्थात जे डॉक्टर मंडळी आहेत जी मनासाठी काम करतात, मनाच्या आरोग्यासाठी, ते त्यांच्या परीने ॲलोपॅथी, होमिओपॅथी औषधं देतच असतात. डॉक्टर बाक यांची औषधं होमिओपॅथीवर आधारित आहेत. तो त्यांचा बेस आहे. लिक्विड फॉर्ममध्ये ही सगळी औषधं असतात. या औषधांचा अभ्यास करताना मनाचाही अभ्यास करावा लागतोच. त्याच्यामध्ये REBT हे स्टेशन लागलं मला, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आणि REBTचा ज्यांनी भारतामध्ये जास्त प्रसार केला ते दिवंगत किमो फडके सर यांच्या शिष्या अंजली जोशी यांनी गुरुविवेकी भला या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय छान पुस्तक आहे हे. त्यांच्या संवादाचं पुस्तक, त्यांच्या नात्यामधले काही पैलू त्यांनी उलगडले आहेत आणि REBT मधल्या काही गोष्टीही त्याच्यात आलेल्या आहेत. आता परफेक्शनिस्ट माणसांबद्दल काय म्हणतात ते पाहूया या पुस्तकात या लेखिका. माझ्या हळूहळू लक्षात आलं की परफेक्शनिझम फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, तर तो इतरांपर्यंतही पसरत जातो. आपण ठरवलेले परिपूर्ण निकष इतरांनी पाळलेच पाहिजेत असा अविवेकी हट्ट त्यातून निर्माण होतो. इतर ते पाळू शकले नाहीत किंवा पाळण्यात कमी पडले तर परफेक्शनिस्ट माणसाच्या रोषाची झळ त्यांना सहन करावी लागते. शिवाय परफेक्शनिस्ट माणूस स्वतःही अस्वास्थ्यकारक भावनांच्या तावडीत सापडतो. काउन्सिलिंग करताना असे अनेक प्रसंग येत की मला अशा अस्वास्थ्यकारक भावनांचा अनुभव येई. कधी कधी असं होई की समस्याग्रस्ताच्या समस्येवर मी जीव तोडून काम करत असे. त्याची प्रगती होत असल्याचं मला जाणवत असे. पण परत पुढच्या सेशनला समस्याग्रस्त पहिल्या पायरीवर येई. म्हणजे तोपर्यंत घेतलेले सर्व श्रम वाया गेलेले असत. परत पहिल्यापासून काम करावं लागे. कधी कधी याची अनेकदा पुनरावृत्ती होई. मग मात्र माझ्या संतापाचा पारा चढे. एवढी मेहनत करून त्यावर पाणीच पडतंय. असं पुनश्च हरिओम किती वेळा करत बसायचं. मग मी वैतागून सरांना म्हणे, चुका करणं हा मूर्खपणा नाही, पण तीच चूक परत परत करणं, आधी घडलेल्या चुकातून न शिकणं हा नक्कीच मूर्खपणा आहे. त्यावर काय करायचं. सर शांतपणे मला म्हणत, आपल्याकडे येणारे समस्याग्रस्त हे भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असतात, हे तुला माहीत आहे. त्यांच्याकडून शहाण्या माणसासारखी अपेक्षा तू कशी काय करू शकतेस. तुझा स्वतःचाही अविवेकी दृष्टिकोन याच्या आड येत आहे का हे पहा बरं. मग मला आठवत असे, सरांनी समुपदेशकासंबंधीचा स्वतःबद्दलचा एक अविवेकी दृष्टिकोन वर्णन केला होता. तो होता, मी खूप मेहनतीने समुपदेशनशास्त्राचा अभ्यास केला आहे. समस्याग्रस्ताच्या समस्येवर खूप मेहनत घेतली आहे. म्हणून त्यांना मी जे सांगतो ते त्यांनी प्रामाणिकपणे आत्मसात करून स्वतःच्या जीवनात सदुपयोग करून घेतलाच पाहिजे. मला कळायचं की खूप मेहनत केली आहे म्हणून समस्याग्रस्ताने ते आत्मसात केलंच पाहिजे. या दोन विधानात तार्किक सुसंगतता नाही. मी मेहनत घेतली आहे म्हणून त्यांनी आत्मसात केलंच पाहिजे असा कुठे नियम नाही. हा नियम मी स्वतःवर आणि त्यांच्यावर लादलेला आहे.
समस्याग्रस्ताने तो पाळलाच पाहिजे असं कुठचंही बंधन त्यांच्यावर नाही. ते लक्षात आलं की माझा राग आटोक्यात येईल. डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडीमध्ये अति व्यवस्थितपणा, टोकाचा परफेक्शनिस्टपणा, याला एक रेड पेन्सिल ॲप्रोच असं नाव आहे आणि त्याच्यासाठीचं औषध आहे बीच या नावाचं. आणि हे सासूबाईंचं औषध म्हणून ओळखलं जातं. तुम्हालाही अशीच काही माहिती जाणून घ्यायची असेल तर डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडीबद्दल नक्कीच जाणून घ्या. आणि हेही पुस्तक नक्कीच वाचा, गुरु विवेकी भला. अंजली जोशी यांचं पुस्तक खूप छान पुस्तक आहे. धन्यवाद मंडळी. राधाश्रीचे बोल.